मी प्रियदर्शनी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतेय MHA प्रस्तुत सेलिब्रिटी शेफ या कार्यक्रमात. जोरदार टाळ्या. तुम्हाला तर आपल्या कार्यक्रमाचा फॉर्मॅट माहितीच आहे. आपण एका सेलिब्रिटीला इन्व्हाइट करतो आणि ते आपल्याला एक खमंग रेसिपी शिकवतात. सो आज आपले सेलिब्रिटी कोण असतील? महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम खानदेश रत्न विनोदवीर श्याम राजपूत. तुमचं स्वागत आहे या शो मध्ये. खूप 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 स्वागत आहे. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी श्याम सुंदर राजपूत आणि ही राजपूतांच्या श्याम सुंदरची सुंदर बायको रसिका राजपूत. वा वा वा, क्या बात आहे. म्हणजे तुम्हाला रसिकाचं प्रेम घराच्या आतही मिळतं आणि घराबाहेरही मिळतं. वा वा. हो म्हणा बापरे, ते दोन दलिंदर नसताना तुम्हाला पण भारी सुचतं हो. नाही, मला भारी सुचतात. वा, वा, वा. समोर दलिंदर असो किंवा साळींदर असो. एनिवे, तर वहिनी पहिल्यांदाच एका कुकरी शोला आल्यात आपल्या नवऱ्यासोबत. कसं वाटतंय तुम्हाला वहिनी? बरं वाटतंय. म्हणजे काल थोडं अंग दुखत होतं पण आता बरं वाटतं. अरे अगं काय बोलून राहिली तू? तुझ्या तब्येत पाणी नाही विचारतायत त्या म्हणतात की माझ्यासोबत येऊन तुला कसं वाटलं बा? सॉरी मला ते वाटलं की तुम्ही माझ्याबद्दलच विचारलं. सॉरी. इट्स ओके इट्स ओके. काय जरा गडबडली आहे बा ती. हो. पहिल्यांदा कॅमेरा समोर आली आहे ना आणि बलती लाजाडू आहे. वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बिनधास्त बोला. हा. ओके. हे जे डोळ्यातले ससे आहेत ना, लेट देम गो. एकदम रिलॅक्स्ड. ओके. जे मनात येईल ते बोला तुम्ही. ओके. हो. सो आपण कार्यक्रमाला सुरुवात हो. करूया. ओके. प्लीज तुम्ही तुमची जागा घ्या. अगं इथेच आहे ना मी. बलती लाजाडू आहे. हाऊ स्वीट. सो मला सांगा श्यामजी, आज तुम्ही आमच्यासाठी काय बनवणार आहात? आज आहे ना मला एक डिश गैरी आवडते वा, ती बनवणार आहे मी. ओके. मी आज बनवणार आहे झणझणीत चमचमीत असं रावण पिठलं. रावण पिठलं. ओ हो. माय गॉड. वा. तर रावण पिठलं हा. यासाठी आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे? हा, तर सगळ्यात आधी आहे ना आपल्याला म्हणजे बेसन पीठ लागेल बा. ओके. हा. बेसनाच करतात ना पिठलं. ज्वारीचं बाजरी नाचणीचं नाहीच होत ना पिठलं. बेसनाच काय बाळबोत सांगून राहिले तुम्ही? असं नाही हो, ते असं नीट सांगा ना. नाही पण हे सांगावं तर लागेल बा. हा, म्हणजे पण बेसन सांगण्यापेक्षा बाकीचे पदार्थ आधी सांगितलं पाहिजे का नाही तुम्ही? पिठलं म्हणलं का ते बेसन आलंच ना त्या. नाही, सांगतो पण मला सांगू दे ना, मी इथे सेलिब्रिटी आहे ना. वहिनी सुरू झाली. वहिनी पण एकदम मस्त कॉमेडी करतात. नाही बाई, मी नाही करत. माझ्याकडनं ते होत आहे. Aww. यांना कॉमेडी करायची असते पण त्यांना जमत नाही. हा, पण ते दोघं आहेत बघा, अरुण सर पॅडी सर, ते लय भारी कॉमेडी करतो. मला लय म्हणजे हसून लय पोटातच दुखत. म्हणजे ह्यांची वाक्य आली ना की कुठं श्वास घ्यायला मिळतो नाही तर. पण हसू येते. हरकत नाही. आपण नाही मी पण असे पंचेस टाकत असतो मी, पण माझे पंचेस एडिट होऊन जातात. कृतीकडे आपण हो, वळूयात. कृतीकडे. तर बेसन आपण घेतलेलं आहे या ठिकाणी. हो, बेसन घेतलेले. आधी आपण गॅस चटाडू बा. वा. गॅस काय म्हणाला? सावकाश. चटाडू म्हणजे पेटवू बा. वा, नवीन शब्द आपल्याला हो, कळतोय. आणि हे बेसन पीठ आहे ना हे असं बेसन पीठ आहे ना, चांगलं असं भुंजून घ्यायचं. काय भुंजून घ्यायचं पीठ. म्हणजे भुंजून भाजायचे भाजून घ्यायचं. व्यवस्थित पीठ भाजून घ्यायचं. नाही भुंजून घेतलं ना तर मग पाचपोक होऊन जाते सगळं. काय? पाचपोक म्हणजे मागच्या वेळेला केलं ना सगळं पाचपोक झालं होतं बा. पाचपोक. एकदाच झालं होतं ते. पाचपोक म्हणजे काय माहिती का, ते असं गुठळ्या होत आहेत. अच्छा. म्हणजे लहान पोरांना हगल्यावर कसं दिसतंय गुठळ्या होऊन जातात सगळ्या. पाचपोक नाही झालं पाहिजे. टीव्ही वर आहे ना आपण असं गंध पटक नको बोलू ना तू. मी नाही बोलली. मग कोण मी बोललं? नाही बोलली. हे आता सुद्धा नाही श्यामजी रिलॅक्स. कसं आहे की या चुका करणं सुद्धा महत्वाचं आहे प्रेक्षकांसाठी. म्हणजे काय करायचं नाही हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणूनच सांगितलं का नाही मी? Exactly. हा. तर असं हे जे बेसन पीठ आहे ना असं ते असं चांगलं भुंजून घ्यायचं बरं का. वा. म्हणजे असं वास सुटपर्यंत भुंजून घ्यायचं. शेजारच्या घरात नाही विचारायला आले पाहिजे काय करताय वा तुमच्याकडे पिठलंय का काय बेसनाचं लाडू करताय का? बोलू दे ना मला, बोलू दे ना. वहिनी ज्या बारकाईने सांगतायत गोष्टी त्या खरंच खूप महत्वाच्या हो, आहेत. सांगितलं पाहिजे ना, नाहीतर मला माहिती आहे मी सांगितलं नाही ना सगळं पाचपोक
होतील. नाही, नाही. उपयोगच नाही ना मग त्यांचा. नाही एकदाच झालं होतं ते तसं एकदाच झालं होतं नाही, हरकत नाही हो. चुका होतच असतात माणसाकडे. अरे मी काय रावण पिठलं बनवतो मी एकदम भारी भारी बनवतो एकदम एकदम असं बोटात चाटून खाते ही. मी नाही खात. मी कधी खाल्लं? खोटं बोलतात ते. मला ते रावण पिठलं आवडतच नाही. किती तिखट असतं ते. नाही बा मी कधी. हा ते सेलिब्रिटी आहेत ना त्यांना असं खोटं बोलायला लागतं. मी कुठे सेलिब्रिटी? मला नाही. मी नाही सेलिब्रिटी. मी काय खोटं बोलणार नाही. नाही खाल्लं तर बोल, नाही खाल्लं. उगाच कॉमेडी कशाला सांगत कॉमेडी नाही खाल्लं. सेन्स ऑफ ह्युमर आहे तिच्या नाही खरं सांगते खाल्लंच नाही मी. मला आवडतच नाही बा. सुटली आहे ती आज काही खरं नाही. अरे बाबा, पुढे जाऊ आपण काढू नका त्याच्यात. नाही त्याच्यात कशाला काढायचं? जाऊ दे, अजून भाजायचं ते. भाजा. एक काम करू आपण पूर्ण टाका सगळंच टाका टाका, टाका सगळं टाका हा. हा हे आधी भाजून घेऊ चांगली आयडिया दिली तू मग काय? चांगली आयडिया दिली मंदात जेव्हा असं चांगलं भुंजून घ्या बरं. हो, हा. घेतो. हळूहळू चालवा चमचा. बघताय प्रेक्षक हो अतिशय आता आपण हे असं भाजल्यानंतर बा नीट असं काढून घ्यायचं वा, 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 खाली वा. पडले नाही पाहिजे बरं का ते नाही तर सगळं गंध पटक होऊन जाते वा, वा, एकदम गंध फटक. अतिशय आनंदी वातावरण आहे तर यातच आपण पुढे जाऊयात हो, हो, हो. की पुढे आता यानंतर आपल्याला काय करायचं. याच्यानंतर बा आपल्याला काय आहे ना याच्यानंतर आपल्याला 3 वाटी तिखट घ्यायचं 3 वाटी तिखट. हो हे खूपच जास्त होत आहे. खर तर 3 चमच्यातच होतंय. हा म्हणजे 3 चमचे इज इनफ. मला वाटतं प्रेक्षकांना झेपणार नाही 3 वाटी. मला सांगा ते काय नाव आहे त्याचं पिठल्याचं रावण पिठलं. हा तर 10 तोंडांना अशी आग लागली पाहिजे हा त्याच्यासाठी ते तिखट लागतं बा 3 वाटी अहो, ताई खानदेशी आहेत ना ते त्यांच्याकडे असंच एवढंच तिखट असतंय. म्हणजे तुम्हाला सांगते माझे मामांजी म्हणजे यांचं वडील आई भाऊ माझी नणंद सगळ्यांना तिखट आवडते. यांना पण तिखट आवडते. म्हणजे मामांजी आहेत ना आमचे त्यांना काही एकदा असं 3 वाट्या घातलेलं रावण पिठलं वाढलं तरी सोबत 3 हिरव्या मिरच्या पाहिजे. ते कच चावून खाते अंगावर काटे येतो बाई. आई विचार केला तरी. एवढं तिखट खाऊन त्रास होत नाही का त्यांना. होत ना त्रास नाही का होत? त्यांना बसता नाही येत. बसायचा प्रॉब्लेम आहे ना ते. खाली असं 2 उशा घेऊन मग बसायला लागते. का म्हणजे ते सांगू मूळव्याध आहे ना त्यांना. यांच्या घरात सगळ्यांनाच मूळव्याध आहे. आता मला सांगा सावकाश. आता मला सांगा एवढं सगळं तिखट खाल्ल्यावर ते कुठून तरी बाहेर पडणारच की नाही. आता साधी छोटीशी मटकी असती तिला गरमीत ठेवली तर तिला मोड येतो. इथं तर अख्खा माणूस आहे. नको ना तू मूडव्याधाबद्दल बोलू माझ्या फॅमिलीच्या मूडव्याधाबद्दल बोलते तू टीव्हीवर नाही, नाही, बोलले का मी? श्यामजी काय बोलू नको श्यामजी रिलॅक्स नाही 3 वाट्यांमुळे म्हणजे खरंच असं 3 वाटे झेपणार नाही महाराष्ट्रातल्या लोकांना. मला तेच म्हणायचं नाही. मी सांगते तुमचा कार्यक्रम बघल्यानं सगळ्यांना मूळव्याध होऊन राहिलं. नको ना मूडव्याध नको करू ना तू तर होईल ना काय 3 वाटी तिखट म्हणजे केवढं झालं ते. मूळ वादाचा विषय नाहीच आहे. कसे आपण मूळ मुद्द्यावर आपण कृतीवर येऊया. हा. पुढची कृती काय ती सांगा. पुढची कृती हा. आपण काय झालं आपलं हा. बेसन आपलं बेसन भाजून झालंय झालेलं. तिखट झालेलं आहे 3 आता तेल घ्यायचं बुवा आपण ओके किती तेल घ्यायचंय. वाटीभर तेल खरं तर पळीभर तेलातच होतंय. हा म्हणजे आणि यांचं नाही काय? कसे आपले बरेच जे ऑडियन्स आहेत ते डाएट कॉन्शियस वगैरे असू शकतात तर तुम्ही त्यांच्यासाठी काही स्पेशल इन्स्ट्रक्शन्स वगैरे. नाही हे रावण पिठले याला वाटीभर तेल लागतं मग मजा येते यांच्या आईची शिकवण आहे. नाही म्हणजे खानदेशात तसं सगळं तेलातच करतात. तुम्हाला सांगते म्हणजे असं वाटीभर तेलातली खिचडी असेल ना तरी वरून कच्चं तेल पापड तेलातला भाकरी अशी फोडून त्याच्यात मस्त. तेल म्हणजे विचारूच नका. तर काय? डोकं पण गैर गरम झालेलं आहे हे तेल आता आपण गरम करूयात हो, टाका, आणि टाका, टाका. पुढे जाऊयात कृती. लवकर टाका. थोडस कुठे जाऊया आपण पुढे जाऊयात आता. पुढे कुठे जाऊ पुढे गॅस आहे ना पाहिलं का हे असले विनोद हसूच येत नाही. काय म्हणलं होतं मी तुम्हाला. पण ते पॅडी सर आणि अरुण सर लय भारी आहेत ना. लय हसू येतं. लय आवडतात ते. ते दिग्गज हरकत नाही. पटणं तर तेल आता आपण तापायला ठेवलेलं आहे. वातावरण पण असं गरम झालेलं आहे अगदीच. आता पुढे काय हवंय आपल्याला. पुढची सामग्री काय आहे. पुढे आपल्याला लोसन पाहिजे लोसन काय लोसन
लोसन लोसन नाही माहित ना ताई तुम्हाला, मी सांगते, मला पण नव्हतंच माहित. अहो लोसन म्हणजे ना लसूण लसूण. हा यांच्याकडे लसूण. लसणाला लोसन म्हणतात गार्लिक. एक्झॅक्टली. त्याचं काय माहिती का, मी काय आणला म्हणलं होतं, म्हणजे आमचं नवीन नवीन लग्न झालं होतं बा, दुसरा तिसरा आठवडा असेल, इकडे गाडा फोडी आली ती फोडी. मी काय म्हणलं लोसन लावा. मला काय म्हणायचं, लोसन म्हणजे थंडीत आपण हाताला लावतो ना ते लोसन बाबा, घ्या नसल लावा. यांनी लसूण सोलला, ठेचला आणि असं पुडीवर चोडलं ना बा. अरे बापरे, गिरणीच्या पट्ट्यासारखा तुझ्या तोंडाच्या पट्ट्याच्या खुरप आहे ना, याच्याने चटका देईल तिच्या. सेलिब्रिटी आहात तुम्ही, नॅशनल टीव्हीवर. किती अपमान चालू आहे माझ्या. तेल तापत चाललंय तेल तापलंय. हा लोसन घ्यायच्या बुवा. हे लसूण लोसन घ्यायचा हो, हो, हो. तो फोडणीत टाकायचं, गालाला नाही सोडायचं. नाही तर गालाला सोडत बसायचं. अतिशय विनोदी चोडतो मी लसूण. मी एक नंबरचा लसूण चोडे आहे. काय म्हणणं, लसूण चोडे आहे मी. चिडायचं काय ते? काय चिडू नको तर काय करू अहो, मी? थोडीशी गंमत बोलूच केली. देत नाही. चिडायचं नाही हो, गंमत केली ना मी थोडीशी. लसणासारखं खमंग झालंय हो, वातावरण. आता आपण पुढे कृतीमध्ये पुढे जाऊया. हो, पुढे जाऊ. लसणाचं पुढे काय करायचं आणि बाकीचं पुढे आता काय आता करायचं? आता काय 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 आता घ्यायचं तेल बुवा? आपलं छान गरम तेल झालेलं पण आहे गरम आणि- झालेलं आहे सगळं. आता ते जिरे मोहरी. हा हा हा. हे काय काय हे काय जिरे घ्यायचे, हे टाकून द्यायचे, वा. हे मोहरी घ्यायची, ही अशी टाकून वा, द्यायची, वा. हे लोसन आहे ना, नाही, असं असं हे का- टाकून द्यायचं, हे कांदे पण असं मस्त असं द्यायचे बुवा वा, टाकून. वा. काय ऐका डोक्याला ना ताण झाला. माझं, असं नाही हे करायचं. कढीपत्ता. हे असं भस्कन टाकायचं असं का सगळं? यांचं हेच चुकतं ना. हा सगळं असं भस्कन म्हणजे कसं, छान फोडणी झाली पाहिजे, त्याच्यात पाणी टाकायचं, त्याचं रट 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 झालं की एक हातानं बेसन टाकायचं, दुसऱ्या हातानं ढोळायचं बुवा. कसं छान चमचमीत पद्धतशीर झालं पाहिजे. वा, वा, यांचं ना, वा. यांचं नाही, असं सगळं भस्कनच असतं. कॉमेडी पण करायची ती अशी भस्कन करायची, कोणाला हसूच येत नाही. काय करू टाकतो, काही बोलू नको. फार फार बोलते बरं का तू आता. एक काम करा तुम्ही, एक काम करा. फार अति झालंय, नाही, बोलता नाही. अपमान झालेलं नाही, आहे. नाही, तुम्ही तिचं नाव तुम्ही श्याम सुंदर ठेवून टाका. नाही, तुम्ही नाही सेलिब्रिटी नाही, मी कशाचा सेलिब्रिटी, ती सेलिब्रिटी मी कुठे आहे आहे. मग? नाही नाही, तू सेलिब्रिटी मी आहे. असं बोलली का? आणि तू घरी चल आता, घरी. सर तुम्ही ढोर खुंबा जो बैल ऐकत नाही ना, त्याला असे खुंबे मारावे लागतात. असं करून नाही चालायचं बुवा. नाही नाही नाही, पण कसं आहे आता आहे ना. मस्त खमंग वास येतोय. नाही नाही, तो वास जाऊ दे तिकडे, तिच्याकडूनच बनवून घ्या तुम्ही. हा आता आहे ना, मोडली कुट्टी आणि देऊन टाकली चिठ्ठी तुला. कशाला? काय? चिठ्ठी सोड, चिठ्ठी. मी मागितली का तुमच्याकडं? नाही नाही, मागायची. मला नकोच आहे. नाही, दिल्लीचे अहो, तू घरी आली का नको. खुंबे एक कसं आहे मिनिट, माहिती काय आहे? बोलायचं, टेलिव्हिजन बोलायचं तुम्ही नाही. असं अरे काय नॅशनल टेलिव्हिजन रे, भलता दमून थकून मी आता घरी येतो ना, ही बाई एवढा डोक्याला ताण देताना नुसतं कच 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 बोलत राहते, डोक्याला ताप होतो नुसता. नाही, चेहरा सांगू बघ. का डोक्याला? हो. मी सांगू का रात्री लाडात आल्यावर तुम्ही मला काय काय बोलता? सांगू का टीव्हीवर? कुकिंग शो आहे. सांगू? कुकरी. हे बघा तुम्ही पण, मी तुम्हाला सांगतो, तू गुत्तू पड. चेहरा बघून लग्न करू नका बरं का तुम्ही. चेहरा बघून नाही करायचं लग्न. नाही, माझं लग्न ऑलरेडी झालेलं आहे, माझा सुखी संसार चाललाय. पुण्याचाच मुलगा आहे, हो. मोजून 4 चपात्या करते मी. व्हेरी गुड, खूप चांगलं आहे. पुण्याच्या लोकांचं भलतं चांगलं आहे. आणि नॅशनल टीव्हीवर मी सांगतो, मी तुला सोड चिठ्ठी देतोय. कशाला उगाच? आणि नॅशनल टीव्हीवर मी सांगतोय इथे हा? की चेहरा बघून लग्न करू नका, मेंदू पण बघा बुवा. बिंडोक बेजानी. अहो, तू ये तुम्ही घरी. काय तोंडाला बोलू? तुम्ही अशा गोष्टी म्हणता, सर तुम्ही काय माणूस आहे? बापरे. डोक्यात केवढा राग घालून घेतो बघितलं का ताई? आता काही चुकलं होतं का माझं? मी सगळं बरोबर बोलत होते की नाही? कसं झालं? सांगायचं, सांभाळायची माझी आहे की नाही? मी बायको आहे म्हणजे मला सांगितलं पाहिजे. कळतंय पण झालंय असं की रावण पिठलं करता करता तुमच्याच नात्याचं दहन झालं इथे. पण हरकत नाही नाही, धन वगैरे काही नाही. हे असंच दिवसभर सोडचिट्टी करतात, रात्री बरोबर येतील घरी. तुम्ही काय हरकत नाही. तुम्ही एक काम करा, मला दुसरं पातेलं द्या, मी तुम्हाला सोपं साधं पौष्टिक पिठलं शिकवते. हरकत नाहीये. तुम्ही बघत आहात